हर हर महादेव. मागची व्हिडिओ आपण बघितली असेल कुंभमेळा पार्ट 1. त्यामध्ये आपण प्रवासाची चर्चा केली आणि आता आपण कुंभमेळा पार्ट 2 मध्ये कुंभमेळ्याची चर्चा करू. कारण आता आपण सकाळी जवळपास 4:30 ते 5च्या आसपास निघालेलो आहोत रूमवरून कुंभमेळा फिरण्यासाठी. तर कुंभमेळ्यात आपल्याला पहिला आपण जाणार आहोत त्रिवेणी संगम, जिथं गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचं मिलन होतं. तिथं जाऊन आपण डुबकी मारू आणि त्यानंतर मग पूर्ण कुंभमेळा फिरू आणि तुम्हाला पण दाखवू आम्ही कुठं कुठं चाललो आहे, कुठं गेलो सगळं. आणि कुंभमेळ्याची थोडक्यात माहितीसुद्धा आपण घेऊ. आता आपण चाललो आहे गंगा नदीवरून. गंगा आणि यमुना नदी जिथं मिलन होतं तिथून पुढं ती एकत्र वाहते. त्यावरतून ब्रिज बनवलं आहे तिथं संगमपर्यंत जाण्यासाठी. संगम आपल्यापासून खूप लांब आहे आणि पूर्ण दिवस आपण चालत प्रवास करणार आहोत. तर कुंभमेळ्याची पण थोडक्यात माहिती घेऊया. कुंभ म्हणजे घडा किंवा कलश बोलू शकतो आपण. आणि कुंभमेळ्याची गोष्ट ही समुद्रमंथनाशी आधारित आहे. समुद्रमंथन जेव्हा घडले तेव्हा धन्वंतरी देव अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. तेव्हा देव आणि असुर यांच्यामध्ये संग्राम झाला. या संग्रामादरम्यान अमृताचे काही कण पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. 4 ठिकाणी पडले ते 4 ठिकाण असे आहेत की उज्जैन, नाशिक, हरिद्वार आणि प्रयागराज. हे 4 ठिकाणी. मग 4 ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो दर 12 वर्षांनी. आता 12 वर्षांनी का केला जातो तर देव आणि असुर संग्रामामध्ये 12 दिवस लागलेले आणि देवतांचे 1 दिवस म्हणजे 1 वर्ष असतो. मग 12 दिवसाच्या म्हटलं की 12 दिवस म्हटलं की 12 वर्ष होतात. म्हणून पृथ्वीवरती 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा येतो. आणि जेव्हा 12 वर्षांनी जो कुंभमेळा येतो, असे 4 ठिकाणी जेव्हा 12 वर्षांनी कुंभमेळे 12 वेळा संपूर्ण होतात, तेव्हा 144 वर्षानंतर हा महाकुंभ साजरा केला जातो आणि तोच बघायला आपण चाललेलो आहोत. तर ही थोडक्यात माहिती होती. जर कुंभमेळ्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला सांगू. तर आता आपण महाकुंभला आलो आहे, तिथली थोडीशी माहिती घेऊ आणि परिसर बघू की ॲक्च्युअलमध्ये सोशल मीडियावरती जे चुकीचं सांगितलं जातं आहे ते खरोखर तसंच आहे का नाही. कारण की आता आम्ही आलो आहे तर आम्हाला गर्दी बऱ्यापैकी दिसते, पण असं त्रास होईल एवढं काही वाटत नाही आहे. कुंभमेळ्याचा रस्ता आम्ही कुंभमेळा बोललो, त्रिवेणी संगमचा रस्ता आम्ही विचारत आलो आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तिथले सुरक्षा दल, पोलीस यांनी. आणि आता आम्ही पुन्हा दुसऱ्या ब्रिजवर आलो आहोत त्रिवेणी संगमकडे जायला. तुम्ही नदी बघू शकता. हे आहे गंगेचं पाणी. आणि आता आपण पुढं आलेलो आहोत. त्रिवेणी ब्रिज क्रॉस केला आणि त्रिवेणी संगमकडे जायला इकडून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. तरी पण आम्ही विचारत चालले. लोक बोलतात लय घाण करतात लोक तिकडं, नको ते. पण जागोजागी स्वच्छतेसाठी तुम्ही इथं बघू शकता टॉयलेटसुद्धा बांधले आहेत, लोकांनी कुठं घाण करू नये म्हणून. पुढं आपण जाऊ तसं हे वरती तुम्ही बांधलेलं दिसतं आहे. वरून आपण बघू शकतो व्ह्यू चांगला. जागोजागी प्रत्येक ठिकाणी संगम घाटला जायला रस्ता कुठं आहे, कसा आहे ते सगळं लिहिलेलं आहे. आणि आता आपण संगम घाटाजवळ आलो आहे. त्यामध्ये आपण डुबकी मारून लगेच निघू. मग संगम घाटावर आम्ही डुबकी मारली, तिथलं संगमचं पाणीसुद्धा घेतलं आणि बाहेर आलो. नंतर इथं चेंजिंग रूमसुद्धा बनवलेलं आहे, समोर बघू शकता. हा आता एकच दाखवतो आहे मी, पण असे खूप सारे आहेत. मग तिथून आम्ही आलो आता प्रयागराज किल्ल्याकडं. आम्हाला तिथं समजलं की प्रयागराज किल्ल्यामध्ये पण मंदिरं आहेत. मग आम्ही लाईनीत गेलो. लाईन मोठी होती पण पटापट चाललेली पुढं, अशी एकाच जागी थांबून नव्हती. तुम्ही बघू शकता लाईन किती फिरून जाते ती. आणि तो आहे एंट्री गेट प्रयागराज किल्ल्याचा. आता आम्ही आलो आहोत एंट्री गेटमधून आतमध्ये प्रयागराजच्या किल्ल्यामध्ये. इथं आल्यावर आम्हाला समजलं की सुरुवातीला आम्हाला अक्षय वटवृक्ष बघायला भेटेल.
असं म्हटलं जातं की अक्षय वटवृक्ष हे खूप जुनं आहे, म्हणजे पृथ्वीच्या विकासापासून ते शेवटपर्यंत हे अक्षय वटवृक्ष राहणार आहे. आणि आता पण जेवढी वर्ष झाली त्या पृथ्वीवरती वटवृक्ष तेव्हापासून आहे असं म्हटलं जातं. खूप अमेझिंग आहे ना. बघण्यासारखं होतं या अक्षय वटवृक्ष एवढं जुनं. आणि अक्षय वटवृक्षाच्या फांद्या खूप लांब लांबपर्यंत पसरलेलं होतं वरच्या बाजूने. खोड पण मजबूत आहे आणि थोडा मोठा पण आहे, पण खोडाच्या 10 पटीने ते अक्षय वटवृक्ष चारी बाजूला पसरलेलं होतं. आता इथून आम्ही पुढं निघालो. लाईन खूप होती, लोक आजूबाजूला उभे राहून अक्षय वटवृक्षाचे फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. आम्ही पण थोडंफार काढलं आणि पुढं आलो. पुढं येऊन बघितलं तर एका भिंतीवरती समुद्र मंथनचं सुंदर असं चित्र काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बघायला खूप सुंदर होतं. तिथून आम्ही आत आलो. इकडं पातालपुरी मंदिर आहे, त्या एका छोट्याशा गुफेतून आम्ही बाहेर आलो. तर तिथं नारायणाचे 11 अवतार दाखवलेले आहेत. तेथून बाहेर आल्यावरती एक प्रवेशद्वार आहे, जिथून आपण पातालपुरी मंदिरात जाणार. त्याच्या आधी आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला भेटतं, सुंदर आहे. तिथून मग आता आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यावरती साईडला 4 युगांची नावं आणि थोडीशी त्यांची माहिती दिलेली होती. आणि इकडं तुम्ही कधी पण येऊ शकता, कारण की प्रयागराज किल्ला हा 12ही महिने चालू असतो. आपल्याला ही मंदिरं बघण्यासाठी. पातालपुरी मंदिर हे पातालामध्ये असल्यासारखंच वाटत होतं. तुम्ही बघू शकता, आपण आता अंडरग्राऊंड आलो आहोत. म्हणजे त्यांनी बनवल्यानुसार आपण त्या किल्ल्याच्या अंडरग्राऊंड आलो आहे. मग किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावरती खूप साधू संत देवता सगळे यांचे छोटे छोटे मंदिरं आपल्याला बघायला भेटतील. आता पुढं गर्दी खूप आहे. सगळे साधू संतांचे पाया पडत होते, देवांचे पाया पडत होते. त्यामुळं थोडा टाईम तर लागणारच आपल्याला. आपण हळूहळू पुढं चाललो आहे. तुम्ही मंदिरं बघू शकता, खूप सुंदर आहेत. त्यातल्या तर अर्ध्या ऋषीमुनींची तर आम्हाला नावं माहिती नव्हती. तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. महादेवांचे शिवलिंग आम्हाला बरेच ठिकाणी बघायला भेटलं आहे. आणि मंदिर म्हणजे असं खूप फिरून फिरून बनवलेलं आहे आतमध्ये. आणि एकदम प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्यावरती. सगळे देवी देवता आपल्याला बघायला भेटतात. असं बरंच काही काय आहे आतमध्ये. तुम्ही जाल तर तुम्हाला पण खूप आनंद वाटेल. नंतर मग आम्ही इथून बाहेर आलो, पातालपुरी मंदिरातून बाहेर आलो. आणि मग नंतर कुठं जायचं माहीत नव्हतं. मग बाहेर आलो, थोडंसं विचारलं आम्ही तिथल्या लोकांना, जे तिथं मंदिराची पूजा करत असतात त्यांना. त्यांनी सांगितलं इथून पुढे सरस्वती खूप आहे. पुढं आल्यावर आम्हाला बॅनर दिसला, त्यावर लिहिलं, रस्त्याचं मार्गदर्शन केलेलं कुठल्या बाजूला जायचं आहे. तर तिथून आम्ही सरस्वती खूपकडं जायला निघालो. भूक पण लागलेली. मग तिथं आपल्याला नाश्ता करण्यासाठी, खाण्यासाठी चांगली सुविधा केलेली. तिथं आपण नाश्ता केला आणि पुढं निघालो. इकडं पुढं जाता जाता आम्हाला इथं बरेच जवानांचे मूर्त्या दिसल्या. त्या मूर्त्या बघितल्या आम्ही. इथं लांबून होतं त्यामुळे काही आम्हाला नावं दिसली नाही, त्यामुळे मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. ऑफ सीझनला जाऊन तुम्ही ते बघू शकता. तिकडून आम्ही निघालो. पुढे सरस्वती खूपसाठी जो प्रवेशद्वार होता तिथून आत आलो. तुम्हाला लांबून दाखवलं, ती सरस्वती देवीचा मूर्ती होती. आणि आता आपण सरस्वती खूप म्हणजे जिथं असं म्हटलं जातं की सरस्वती देवी साक्षात ज्या विहिरीतून बाहेर आलेली ती विहीर, खूप म्हणजे विहीर म्हणतात इकडं. आणि आधी आम्ही राधाकृष्ण मंदिरात गेलो. राधाकृष्ण मंदिरात पण गर्दी होती बऱ्यापैकी. थोडंसं लोकांनी पण ॲडजस्ट केलं पाहिजे, कारण की एकमेकांना धक्काबुक्की करून काय मिळत नाही. तरी नॉर्मल आहे, ते थोडंफार होत राहतं, काही इश्यू नाही. पण ठीक आहे, व्यवस्थित होतं सगळं.
तिथं पण हनुमान, सियाराम, बरेच असे देवी देवतांचे प्रतिमा आम्हाला बघायला भेटल्या. छोटे छोटे मंदिरं होती. आणि आता आम्ही आलो, हे बघा हे जे काचा लावलं ते कूप आहे, सरस्वती कूप. आणि सरस्वती देवीचं मंदिर बघितल्यानंतर आम्ही पुढं निघालो एका गुफेमधून. तिथं नारायणाचे आणि महादेवांचे सगळे चित्र काढलेले होते, खूप सुंदर. आणि हे किल्ल्याच्या बाहेर जे तुम्हाला दिसतं आहे ते पौराणिक काळामध्ये त्यामध्ये पाणी असायचं आणि मगर ठेवायचे, जेणेकरून शत्रू आक्रमण करायला आले, पाण्यात पडले की मगरी त्यांना संपवून टाकतील, असं आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलेलं. नंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला तिथे जे नागा साधू, अघोरी साधू महाराज, जेवढे साधू संत आपले आहेत सनातन धर्मामध्ये, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता. त्यामुळं आता आम्ही फिरायला निघालो आणि त्यांना शोधत होतो, कारण की खूप उशीर झालेला आम्हाला यायला. त्यामुळं बऱ्यापैकी सगळे साधू संत गेले असतील कदाचित, कारण की आम्हाला खाली खाली वाटत होतं सगळं. आता आम्ही सेक्टर नंबर 19मध्ये आलो, कारण की आम्हाला सांगितलेलं सेक्टर नंबर 19, 20 आणि 21मध्ये सगळे साधू संत ऋषीमुनी जे आहेत आपले, ते सगळे तिथंच तुम्हाला भेटतील. मग आम्ही तिकडं निघालो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि हे सगळे आखाडे आहेत, आपल्याला आजूबाजूला टेंट दिसत आहेत ना, ते आखाडे आहेत. त्यामध्ये सगळे साधू संत राहतात आणि जे आपल्यासारखे भक्त तिकडे जातात आशीर्वाद घ्यायला, त्यांना ते आशीर्वाद देतात. आणि खूप प्रसन्न वाटत होतं आम्हाला. आणि कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारल्यावर ती एकदम वेगळीच एनर्जी फील होते. आता आपण आलो आहोत, एक साधू महाराज दिसले, त्यांचा आशीर्वाद घ्यायला. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा हे आहेत नागा साधू. आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं गेलं की साधू लोक, नागा साधू खूप रागीट असतात, अघोरी खूप रागीट असतात. तसं काही नाही आहे, ते खूप सुंदर असतात. आणि आपली व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.